मुळामध्ये सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिकेची 2026ला जानेवारी-फेब्रुवारी सगळे नगरसेवक जे निवडून आले ते नवनिर्वाचित नगरसेवक आणि जे आम्ही अनेक टर्मचे नगरसेवक सगळ्या पक्षाचे निवडून आले. त्यानंतर आम्हाला महानगरपालिका उपसचिव म्हणजेच MS डिपार्टमेंट यांच्याकडनं एक पत्र आलं आहे आणि त्या पत्रामध्ये आम्हाला सगळ्यांना कळवण्यात आलं आहे की आपले नगरसेवकांचे मानधन आणि भत्ते जे अधिदान असतं ते NFT आणि RTGSच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि ते सॅप प्रणालीमध्ये गेल्या वेळच्या पण सॅप प्रणाली जशी निर्माण झाली तेव्हापासून सॅप प्रणालीमधनं आम्हाला ते मानधन भत्ते सगळ्यांना देण्यात येतात. त्यामध्ये आमच्याकडे म्हणजे आमच्या बँकेचा एक रद्द झालेला धनादेश, नंतर पॅन कार्डची स्वतःची सही सेल्फ अटेस्टेड प्रत, आधार कार्ड सेल्फ अटेस्टेड करून, दूरध्वनी क्रमांक आणि नगरसेवक म्हणून निवडून आलेल्याचा दाखला इथपर्यंत हे द्यायलाच लागतात आणि ते आम्हाला मान्य आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे की वेंडर मास्टर निर्माण अद्ययावत करण्यासाठी मानधन भत्त्यांना विनाविलंब जमा करण्यासाठी आपण महापालिकेची जी पोर्टल .mcgm.government.in ही जी संकेतस्थळ आहे त्याच्यावरती व्यवसाय निविदा ह्यामध्ये लक्षात घ्या, व्यवसाय निविदा यामध्ये वेंडर रजिस्ट्रेशन फॉर्म सोबत नमुना जोडीत आहे आणि तो भरून देण्यात यावा, अपलोड करा. आणि त्यांनी कळवलं आहे 24 फेब्रुवारी 2026ला आस्थापना विभागामध्ये तो कळवण्यात यावा. मुळामध्ये ज्या वेळेला आम्ही नगरसेवक फॉर्म भरतो त्या फॉर्ममध्ये सगळ्यांना एक माहिती द्यायची असते की आम्ही स्वतः कुठल्याही पद्धतीत वेंडर नाही, कुठलेच. खाजगी क्षेत्रात कोण वेंडर असतील तर ते चालतं, परंतु महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र, अगदी नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलंच काम आमच्या त्या वेंडर नंबरवर लोकप्रतिनिधींनी घेता कामा नये आणि देता कामा नये, ते असता कामा नये. हा नियम आहे. आणि जर आम्हाला पगार नाही देत आहे, आम्ही ट्रस्टी आहोत महानगरपालिकेचे, ज्यांना तुम्ही पगार देत आहे ते पगार घेणारे त्यांचं हे करणं म्हणजे त्यांना रजिस्ट्रेशन वेंडर रजिस्टर असेल की नाही मग ते आम्हाला माहिती नाही किंवा ते कसे देतात, पण सॅप प्रणालीमधनं सगळ्यांचा पेमेंट जातो. आमचा पगार नाही, आमचा मानधन आहे. आणि जर आम्ही तेव्हा लिहून दिलं आहे की आम्ही कुठलेही वेंडर नाही तर आम्ही इथे वेंडर का व्हायचे? आम्ही काय व्यावसायिक आहोत का? अजिबात नाही. आणि त्यामुळे वेंडर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ह्या संपूर्ण जेव्हा सगळ्यांकडे गेला मी थोडं जेव्हा पाहिलं, मग आमचे ज्यांनी स्टँडिंग चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं त्यांचा फोन आला यशोधर फणसेंचा की ताई आपण वेंडर कसे काय होऊ शकतो. आणि जेव्हा मी आत्ता ते फोन मी सभागृह नेते खणकरांना पण कळवलं की साहेब हे रॉंग आहे. आता त्यांनी सांगितलं की मी बोलवतो आहे CA फायनान्स, डेप्युटी CA, हे कोणी केलं तर मला असं वाटतं ह्याचा आम्ही कडाडून विरोध करणार. कारण मुळात आम्ही वेंडरच नाही,
महानगरपालिकेचा मानधन मिळत आहे, तर आम्ही वेंडरचा फॉर्म का भरायचा? आणि तो जर वेंडरचा फॉर्म भरला तर निवडणुकीमध्ये जे शपथपत्र दिलं आहे त्याला छेद जातो आहे, आणि तो छेद देऊन भविष्यात परत जेव्हा कोण हा वेंडर आपण लक्षात पण नाही राहिला, 5 वर्षानंतर लोकांनी फॉर्म भरले आणि तो जो म्हणाला मी वेंडरच नाही, उद्या आमदारकीचा कोणी आमच्या नगरसेवकांमधला फॉर्म भरला आणि त्याने लिहिलं मी कुठलाच वेंडर नाही, आणि महापालिकेत जर असा वेंडर सापडला तो जिंकून येऊन बाद होऊ शकतो. त्यामुळे हे जे काही विचित्र चाललं आहे, एकतर हे लिहिलं इथे आणि आम्हाला फक्त असा फॉर्म पाठवतात, याच्यावर कुठेही फक्त महापालिकेची वेबसाईटचं हे आहे आणि हे वेंडर व्हा. म्हणजे इथून जर अशा पद्धतीने जो 3.5 काय 2 वर्ष 9 महिन्याचा जो कारभार महानगरपालिकेने, अर्थात यशोधर फणसे याबद्दल आता जरा सविस्तर सांगतील. स्टँडिंगच्या ह्याच्यामध्ये आत्ता जेव्हा मुद्दा घेतला तेव्हा आयुक्त काय म्हणाले? वेंडर याचा खरा अर्थ विक्रेता आहे आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेची विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. आम्ही विश्वस्त आणि विक्रेते, खरं म्हणजे कोणत्याही आस्थापनेमध्ये विश्वस्त हा कधी विक्रेता असूच शकत नाही. या बाबतीत मी काही लिगलसुद्धा ओपिनियन घेतले. त्यांनी मला हे सांगितलं की दोन्ही म्हणजे विक्रेता आणि वेंडर हे एकत्र असू म्हणजे विक्रेता आणि ट्रस्टी हे एकत्र असू शकत नाहीत. आणि हे जे काय चाललं आहे की आम्हाला वेंडर बनवायचं, खरं म्हणजे ही सॅप प्रणाली ज्यावेळेला 2005ला श्रीकांत सिंग साहेब असताना आणली त्यावेळेला आशिष शेलारजींनी कडाडून त्याला विरोध केला होता. म्हणजे अक्षरशः AMCनं त्यावेळेला म्हणजे डोळ्यात त्यांच्या पाणी आलं होतं, एवढा त्यांना विरोध झाला होता की सॅप प्रणालीला आम्हाला विरोध आहे. आणि ही सॅप प्रणाली दाखवून आम्हाला सांगतात की सॅप प्रणालीमध्ये जर आपल्याला भत्ते घ्यायचे असतील किंवा मानधन घ्यायचं असेल तर तुम्हाला वेंडर रजिस्टर करायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला आशिष शेलार सांगत होते की हा सॅप प्रणाली पुढे आपल्याला त्रासदायक होणार आहे, ते आज आता आपल्याला दिसतं आहे. म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या लोकांना आता कळेल की सॅप प्रणाली काय आहे, आपण त्याच्यामार्फत आपण पुढे जातो. आज किशोरीताईंना मी काल सांगितल्यानंतर काल त्यांनी लगेच पत्र दिलं, आयुक्तांना पत्र दिलं. मी स्वतः MSC बोललो, MSCसुद्धा आता मीटिंग बोलवली आहे, त्यांनाही पटलं आहे. ज्या वेळेला आज आमचे सभागृह नेते खंडकर यांनी अनौपचारिक बोलताना स्टँडिंग कमिटीच्या इलेक्शनला त्यांनी हा मुद्दा काढला, त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर थोडी साधक बाधक चर्चा झाली. आम्ही त्यावेळेला बोललो, त्यावेळेला तिथे बसलेले AMC होते, त्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की कसं होऊ शकतं करून. म्हणजे ह्या वेंडर रजिस्टरचं कोणाच्या डोक्यात नाही निघालं आहे हे आपल्याला कळत नाही. आणि उगीच सॅप प्रणालीचं सांगतात. मी स्वतः 2002पासून नगरसेवकमध्ये नव्हतो, पण होतो. आमचा पगार व्यवस्थित, म्हणजे पगार नाही सॉरी मानधन आमचं व्यवस्थित येत होतं. कधी आम्हालाही असं वेंडर रजिस्टर वगैरे करायला गरज पडली नाही. आता वेंडर रजिस्ट्रेशन जर केलं समजा एखाद्या ट्रस्टीनी, उद्या एखादी निवडणूक कुठची निवडणूक जर लढवत असेल तर त्याला पहिलं द्यावं लागेल की तुम्ही वेंडर नाही आहे, पण त्यांनी वेंडर आहे, त्यांनी मानधन घेतलं आहे, गेल्या अनेक वर्षाचा रेकॉर्ड दिसेल. मग त्यावेळेला त्याला अडचण येऊ शकते किंवा त्याला अडचणी आणू शकतात. तरी आमचा सर्वांचा म्हणजे ताईंनी जे सांगितलं तसंच आहे की सर्व नगरसेवक आमच्या पक्षाचे याला कडाडून विरोध करतील. एक वेळा आम्हाला मानधन नाही मिळालं तरी चालेल, परंतु आम्ही वेंडर रजिस्ट्रेशन करणार नाही. हे दिसतंच आहे ना. आम्ही तेच तुम्हाला सांगतोय की सॅप प्रणालीच्या आम्हाला दाखवून, सॅप प्रणालीची भीती दाखवून की तुम्हाला मानधन मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्ही वेंडर रजिस्ट्रेशन करा, ही जी काही पद्धत आहे. कारण मी स्वतः MSC बोललो, त्यांनाही आश्चर्य वाटलं की त्यांनीही म्हणाले की नाही मी मीटिंग बोलवते, CA फायनान्सला बोलवते, CA म्हणजे जे कोण आहेत त्यांना बोलवते आणि त्यांच्याशी मी बोलते, त्याही आता बोलत आहेत मला वाटतं त्यांच्याशी. म्हणजे हे जे काही सुरू झालेलं आहे हे म्हणजे मनमानी आहे. कुठेतरी आम्हा सगळ्यांना अडचणी, आमचा कमीपणा दाखवण्याचा. म्हणजे आम्ही जे विश्वस्त आहोत, वर्षानुवर्ष 1888 ॲक्टप्रमाणे आम्ही विश्वस्त आहोत आणि त्यावेळेला आम्हाला ती खाली तुम्ही करतात, आम्हाला विक्रेते बनवतात. तर आता जर विक्रेते असेल तर सगळ्यांचा पगार तर निघत असेल, कामगारांचा निघत असेल, आयुक्तांचा निघत असेल, मग सगळे काय वेंडर झाले का त्याची माहिती आम्हाला द्यावी. त्यामुळे आम्ही ह्या
वेंडर रजिस्ट्रेशन करणार नाही. वेंडर रजिस्ट्रेशनला आम्ही विरोध करणार. त्यांनी 24 तारीख दिली बोलले ना, 24 तारीख दिली ना. 24 तारखेपर्यंत त्यांनी फॉर्म रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आहे आम्हाला. 24 फेब्रुवारीच्या पर्यंत आस्थापना विभागाला कळवण्यात यावं. पण मुळात आमचा विरोधच आहे. तर 24 तारखेचा काही प्रश्नच येत नाही आहे. आणि याच्यामध्ये मालक आणि म्हणजे ट्रस्टी आणि विक्री हा काही ताळमेळच होत नाही आहे पंचे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे हा मनमानी कारभार आहे. आणि ऐकताना पण आश्चर्य वाटलं आहे. याचा अर्थ CA फायनान्स, CA किंवा डेप्युटी CA किंवा आता हे बजेट हे काय मनमानी कारभार करणार आहेत का? तुमच्या खिशातलं करून करता येईल का? त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीला चुकीच्या अशा याला विरोध होणारच. पत्र दिलं आहे आणि सभागृह नेत्यांनी आता मीटिंग लावलेली आहे. त्यांच्या याच्याने आम्ही तर ज्या पद्धतीने ऐकताना त्यांचाही विरोध आहे असं कळतंय. सांगते नाही, मुळात सकारात्मक आणि नकारात्मकचा प्रश्न काय आहे? नियमानुसार चुकीचंच आहे. इथे सकारात्मक आणि नकारात्मक म्हणून नाही करत आहे. हे मुळातच चुकीचं आहे. जो ट्रस्टी आहे तो विक्रेता कसा होऊ शकतो? विक्रेता आहे त्याला वेंडर व्हायचंच आहे. आम्ही काय विक्री करतो आहे आणि आम्हाला काय पगार नाही देत आहे, तुम्ही मानधन देत आहे. ते मानधन मागच्या वेळेला पण आम्ही झालेलो होतो. आता अनेक वर्ष निवडून आलेले आम्ही लोक आहोत. आम्हाला माहिती आहे, नवीन नगरसेवकांना वाटत असेल पण आम्हाला तर माहिती आहे. त्यामुळे इथे सकारात्मक नकारात्मक नाही. इथे जो कोणी काय अक्कल शकल लढवली आहे ती चुकीची आहे हे दाखवतो आहे आम्ही. आत्ता सभागृह नेत्यांनी मीटिंग लावलेली आहे. आम्ही जातो आहे तिथे. नियमाने सभागृह नेता जेव्हा किंवा महापौर मीटिंग लावतात तेव्हा त्यांच्या तिकडे जाणं भाग असतं. त्यामुळे आम्ही तिथे जातोच आहे त्या मीटिंगला. तिथेही आमची भूमिका आम्ही मांडू आणि मांडणारच. पण तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना कळलं पाहिजे की जे प्रशासनाने 9 महिने 2 वर्ष 9 महिने जो काय कारभार केला त्याचं हे पहिलं चुकीचं प्रतीक आहे. ह्याच्या पुढे अजून किती काय काय चुकीचं केलं आहे त्याची श्वेतपत्रिका आम्ही मागितली आहे. आपल्या माध्यमातून पत्रही दिलं आहे. ज्या प्रकारे आशिष शेलार यांनी 2005 साली विरोध केला होता सॅप प्रणालीला, पण ते रेकॉर्ड आहे. ती सॅप प्रणाली आता लागू झाली आहे. आम्ही तेच म्हणतोय, ती प्रणालीला तुमचा कडाडून विरोध होता आणि ते पटलावर आहे. म्हणजे असं आम्ही म्हणतो म्हणून नाही, सभागृहाच्या मिनिटवर आहे, सभागृहाच्या पटलावर आहे. त्यामुळे खरं आणि खोट्याचा काही प्रश्न येत नाही. आणि ते असं आता ते अश्रू पटलावर आणू नाही शकलो त्यांच्या आयुक्तांच्या भावना. पण त्यावेळेचं जर शूटिंग असतं तरी आपण आज पाहिलं असतं. ही आत्ता आली आहे म्हणून आत्ता मागणी केली. श्वेतपत्रिकेचं ऑलरेडी पत्र गेलं आहे की ती ही 2007 जुलै 2022 ते आम्ही निवडून आल्यानंतर जो कारभार घेतला सगळ्यांनी त्या दिवसापर्यंतचं सांगण्यात यावं. कारण मग इम्प्रूव्हमेंटमध्ये आमच्या माहितीत अनेक काय काय गोष्टी आहेत त्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगू.